कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हात पुढे कर। गणेश, बरं वाटते ना आता तुला? वही ताईडी, मी हाय बरा, तू नको माझी काळजी करू। ताईडी, ये तुझं गिफ्ट। अरे गिफ्ट आणलेस पण मला, ह्याची काय गरज होती गणेश? हे तर ही तीच पर्स आहे ना जी त्या दिवशी आपण बाजारात बघितली होती? वय तीच बरस आहे, तुला आवडली होती ना? वाय, अरे पण गणी ही लई महाग होती म्हणून घेतली नाही ना त्या दिवशी। तू कशी काय घेतलीस? अच्छा, बाला खर्चात घातलंस ना? हे काय गणी, आवरलं का तुझं? चल आपल्याला बंगल्यावर जायचंय। आज मी बंगल्यावर मॅडमचा भाऊ म्हणून जाणार आहे। म्हणजे तसं कसं आहे, मॅडम रोजच आपल्याला सन्मानानं वागवतात, पण आज जरा आपला विशेष मॅन। आता एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीन बाई पर माझ्यासारख्या साध्या ड्रायव्हरला भावाचा मान देतात। मला ना प्रत्येक रक्षाबंधनला टेन्शन असतं की मॅडमनी मला राखी बांधल्यानंतर मी त्यांना गिफ्ट काय द्यायचं, आणि ह्या टेन्शन मध्ये ना मी नेहमी रिकाम्या हाताने जातो। बरं आज नाही, आज नाही गणी, मी पण माझ्या बहिणीसाठी गिफ्ट आणलंय, गिफ्ट। आहा, या बा म्हणून बाजारात गेला होतास वय? बघू। आणि हे बघ पार, जरा महागातली आणली साडी, परत मला सांग आईला मॅडमना आवडेल ना? 5,000ची साडी? मग त्यात काय झालं? कसं आहे, आईल्या मॅडम आपल्या करता जे काय करतात त्याच्या पुढे 5,000 म्हणजे किरकोळ झाले। पर तुला सांगू का, आईल्या मॅडम आहेत ना कधी किंमत बघत नाही, माणसाच्या भावना बघतात। हे समजा ठीक आहे बा, पण हे बघ, एवढे पैसे खर्च करून तू एवढी महागातली साडी घेतलीस ना, तर देवी आईंना नाही आवडणार। आपण एक काम करूया ना, ही किंमतच काढून टाकूया, देवी आईंना कळायला नको। बरं चला निघूयात ना, चल बरं आलो आम्ही, जाऊ ना। वय बा, अरे या 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 साले साहेब, या या बसा, बस बस इकडे बस, बस रे। सर तुम्ही लाजवताय का मला? अरे आज तुझा मान आहे बाबा, बायकोचा भाऊ आहेस तू, तुझ्याशी नीट नाही वागलो तर माझी काही खैर नाही। मग माझ्या माहेरकडच्यांशी आणि माझ्या भावाशी नीटच बोललं पाहिजे। मान्य आहे राणी साहेब, मान्य आहे। आईला मॅडम, मला पण ताईडीने राखी बांधली। वाह, मारुती बस ना पाठा। हिल्या ओवाळतेस ना मारुतीला? हो, अरे
मॅडम, तुम्ही एका साध्या ड्रायव्हरला भाऊ म्हणलं, हे माझ्या मागच्या जन्माचं पुण्यच म्हणायचं. मारुती, अरे तू किती वर्ष आहेस आमच्या सोबत? घरदार, स्वतःची मुलं सोडून तू इथे आलायस. वेळप्रसंगी जीवावर बेतलं तरीही तू आमची साथ नाही सोडलीस. एखादा भाऊ करतो ती सगळी कर्तव्य तू पार पाडतोस, मग तुला राखी नाही का बांधायची? आईला मॅडम, मला पण राखी बांधणार आहे. नाही रे, मी नाही बांधणार. तू दिशा दीदीकडे जा, ती बांधेल तुला राखी. बर. यार, या ना मॅड हाऊस मधला रोजचा ड्रामा बघण्यापेक्षा आज मस्त मूवी बघायला जाते. एनिवे आय नीड अ ब्रेक फ्रॉम ऑल दिस. आणि मग त्यानंतर मस्त शॉपिंग. हो या डॅमी, आपण त्या डर्टी सर्वंटसाठी एवढे गिफ्ट घेऊन किती पैसे वेस्ट केले. मी ना आज माझ्यासाठी मन भरून शॉपिंग करून घेणार आहे. Yes. ही दिशा फक्त स्वतःसाठी शॉपिंग करणार, पण माझं काय? हे लिलीपुट, तू काय करतोस इथे? तुझी ती पावलट तायडा असेल वरती किचन मध्ये. चल निघ तिकडे. दिशा मॅडम, मला आईला मॅडमनी तुमच्याकडून राखी बांधण्यासाठी इकडे पाठवले. तशी तिथंच आहे ना. व्हॉट? मी आता या नोकराच्या मुलाला राखी बांधायची. व्हॉट इज रॉंग विथ सासू मॉम? दिशा, ऐक ना, आता याचा भिकारडा बाप तिकडे अहिल्या वहिनींकडून राखी बांधून घेत असेल, म्हणून अहिल्या वहिनींनी याला पाठवलं तुझ्याकडे राखी बांधून घ्यायला. कळतंय का? ही ती परंपरा आहे ना, ती सतत चालू राहायला पाहिजे. मला ना टॅमी कोणत्याही सर्वंट सोबत नाते जोडून माझं प्रेस्टिज कमी नाही करून घ्यायचं. प्लीज. हे लिलीपोट, मला सांग, तू आणि तुझी ती बावळट बहीण, तुम्ही सारखं का यार तुमची लायकी विसरत असता? काय ना, मला सारखं सारखं रिमाइंडर द्यावं लागतं तुम्हाला. मला बोर होतं यार. तू ना एक काम कर, किचन मध्ये जा, तिकडे सगळे सर्वंट्स असतील, त्यांच्याकडून घे राखी बांधून. ओके? आणि अजून एक, माझ्याकडे हे असलं काहीतरी करायला विदाऊट परमिशन परत यायचं नाही. मॅडम, आदित्य आणि प्रीतम सरांचं रक्षाबंधन सुरू होईल आता. त्याची तयारी करायची आहे. जातो. यार डॅमी, लिलीपुट ना बनवते ठरलं आपल्यासाठी. चांगलं बाहेर निघालेलो आपण. आता सगळं कॅन्सल करावं लागणार. तू का दाखवलं तुझं तोंड मला, पावळट? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.